नमस्कार. पुन्हा एकदा आत्मविद्या ह्या आपल्या आध्यात्मिक चर्चेत तुम्हा सर्व भक्तांचे व भाविकांचे मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत आहे. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण जो आत्मा अथवा आपलं जे निर्गुण असं जे परमात्मा स्वरूप आहे त्याबद्दलचं जे काही आत्मचिंतन केलेलं आहे आणि त्या आत्मचिंतनाने जी काही आपली अपरोक्ष अशी अनुभूती अथवा अपरोक्ष जो साक्षात्कार झालेला आहे त्यामध्ये आपलं खरं स्वरूप जागृतीला येऊन आपल्याला खऱ्या स्वधर्माचं म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि त्याचा सारांश असा आहे की ह्या आपल्या आजकालच्या धावपळीच्या जीवनात हे आपलं जे काही आत्मचिंतनाचा जो मार्ग आहे तो सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे. देवपूजन, भक्तिपूजन, त्याचप्रमाणे नामस्मरण आणि आत्मचिंतन हेही तसंच सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. जसं साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणे हे आत्मचिंतन हा सुद्धा फार महत्त्वाचा गहन असं आत्मिक असं हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान केल्याने करण्याने आपला जो आत्मा आहे तो उघडकीस येतो. आपलं जे निर्गुण पद आहे ते आपल्या हाती येतं अथवा आपल्या खऱ्या स्वरूपाला आपण ओळखले जातो. आता व्यक्तिरूपात म्हणून जे काही आपण आपल्याला घेतो ते व्यक्तिरूप म्हणजेच मूळतः आपली कल्पना असते आणि ह्या कल्पनेला जाणणारं जे आपल्या अंतर्यामी कायेत असलेलं जे ज्ञान असतं ते आपलं साक्षी स्वरूप असतं. आणि तथापि याच साक्षी स्वरूपाला जाणणारं जे कायातीत म्हणजे जे रूप असते जे केवळ ज्ञान स्वरूपाचं असतं ते आपलं निर्गुण असं परब्रह्म परमात्मा स्वरूप असतं. आता हे आत्मिक रूप आपल्या ह्या कायेमध्ये जसं निसर्गदत्त महाराजांनी मार्गदर्शन केल्यामुळे सांगितल्यामुळे ह्या कायेमध्ये काया रसामध्ये शुद्ध सत्वगुण असं जाणीव गुण ह्या रूपात असतं. आणि ह्या जाणीव गुणाला जाणणारा म्हणजे ह्या जाणीव गुणाचा जो जाणता आहे तो केवळ आपला केवळ ज्ञानस्वरूप निर्गुण परमात्मा आपलं असं स्वतःचं वास्तविक स्वरूप आहे. ह्या आपल्या आत्मज्ञानाच्या चर्चेत मूळ हेतू म्हणजे आपलं आत्मिक ज्ञान, आपला आत्मिक चिंतन आणि आपला आत्मसाक्षात्कार अपरोक्ष होणे, अपरोक्षरित्या आपल्या स्वतःला जाणून घेणे. अपरोक्ष म्हणजे आपण स्वतःहून स्वतःकरिता काय आहोत ह्याचं मार्गदर्शन, ह्याचं शोध, ह्याचं चिंतन आणि आपली स्वानुभूती करून ह्या मायेच्या बंधनातून आपण मुक्त होऊन आपल्या स्वधर्मी राहणे. आणि हाच ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला स्वधर्म आहे. आजच्या ह्या कार्यक्रमात आजच्या ह्या चर्चेत आपण काही एकनाथी भागवत हा जो फार छानपैकी ग्रंथ आहे जो आपल्याला लाभलेला आहे आणि त्यामधले जे काही बोधवाक्य आहेत ते इथे मी थोडे तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हा एकनाथी भागवत संत श्री एकनाथ महाराजांनी लिहिलेला आणि त्याच्यात जे काही महत्त्वाचे असे बोधवाक्य मी काढून ठेवले आहेत आणि त्याचा आपण इथे अभ्यास करू. ज्यामध्ये भगवंत श्रीकृष्णांनी आपल्या प्रिय असा मित्र म्हणजे उद्धवाला बोध केलेला आहे आणि त्या उद्धवाच्या बोधामध्ये त्यांनी आपला आत्मक स्वरूप कसं जाणावं आणि कसं ओळखावं ह्याची थोडक्यात त्यांनी माहिती करून दिलेली. म्हणजे ज्या भगवंत श्री कृष्ण भगवंताच्या कृपेने संत एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने हे जे काही बोधवाक्य आहे त्याचा आपण थोडासा विचार करून विश्लेषण करून त्यावर आत्मचिंतन करू. कृपया काही चुकल्यास मागल्यास काही माझ्या बोलण्यामध्ये जर चुका झाल्या असेल तर मला क्षमा करा. आणि जर काही एखादं तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही ते मला कळवू शकता. धन्यवाद. आता इथे श्री भगवंत म्हणजेच आपले भगवान कृष्ण ह्या एकनाथी भागवतामध्ये उद्धवाला असा बोध करतायत की हे उद्धवा, तुझे नाव, तुझे रूप आणि तुझा सर्व अभिमान टाकल्यावर अंतःकरणात जे नुसते स्फुरण असते तेच माझे हृदयस्थ स्वरूप असते. नाम, रूप आणि गुण ही केवळ माया असते. तिला सोडून जे सत्य म्हणजे नुसते असणे पण उरते तोच खरा अंतरात्मा होय. जे साधक पंचाग्नी साधन करतात, गंगा त्रिवेणी इत्यादी तीर्थयात्रा करतात, अनेक मंत्रांचा खूप जप करतात, गाय, भूमी, सुवर्ण इत्यादींचे दान देतात,
तसेच आणखी काही नाना प्रकारचे धर्म आचरण करतात, म्हणजेच अग्निहोत्र, नैतिक करणे आचरतात. ती सर्व पावन करणारी आहेतच, हे खरेच आहे. तरी पण माझ्या स्वरूपाचे म्हणजे माझ्या खऱ्या आत्मज्ञानाचा एका अंशाचीही बरोबरी ती साधने करू शकत नाहीत. भगवंत कृष्ण म्हणतायत, बाबा उद्धवा, यासाठीच अशी पवित्र आत्मज्ञानाच्या योगाने जीव भावाला पावन करून परमात्माच आपलं स्वयरूप आहे हे जाणावे. भिंतीवर काढलेली चित्रे अनेक प्रकारची असली तरी त्या चित्राचा आधार असणारी भिंत एकच असते. तसेच हे जग जरी विविधतेने नटलेले दिसले तरी त्याचे अधिष्ठान ब्रह्म सर्वत्र मीच आहे. तू जन्ममरणाहून वेगळा आहेस, त्रिगुणांनाही स्पर्शही करत नाहीस, प्रपंचाहूनही तू अलिप्त आहेस, हे सत्य तू तत्वतः जाण. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी प्रपंच नसतो, सृष्टीच्या अंतानंतरही तो राहत नाही, मध्ये तो भासतो तोही मिथ्याच असतो. आधी केवळ ब्रह्मच असते, लयानंतरही तेच असते व मध्ये जी स्थिती म्हणून भासते ती ही भ्रांत जीवाला प्रपंच वाटते, परंतु ते ब्रह्मच असते. मृगजळाचे उदाहरण घे. सूर्योदयापूर्वी ते नसतेच, सूर्यास्तानंतरही ते उरत नाही, मधी जे काही भासते त्यात पाण्याचा एक थेंबही नसतो. स्व म्हणजे आत्मा, या आत्म्याचे जे नित्य चिंतन त्यालाच द्रष्टे लोक स्वाध्याय असे म्हणतात. घटातील जल ज्याप्रमाणे चंद्राचे प्रतिबिंब घटात आणते, त्याचप्रमाणे शुद्ध आत्म्याला देहाच्या ममत्वामुळे देहामध्ये बद्धजीवपणा आला असे भासते. मातीचा घट स्थिर असला तरी त्यातील पाणीही स्थिर असते व चंद्राचे प्रतिबिंबही स्थिर असते, पण हालतात प्रतिबिंबही हलते. त्याचप्रमाणे देहाच्या सर्व अवस्था जीवाच्या आहेत असे केवळ भासते. तसेच आत्मतत्व स्वतंत्र असून देखील देह म्हणजे मी असे मानल्यामुळेच जीवाला सारे भोग भोगण्याचा भ्रम होतो. मृगजळ भासले तरी ते नसते, तेथे कोरडी भूमीच असते. त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी भासमान जगत नसून तेथे मीच आहे. दोन लाकडे एकावर एक घासली की त्यातून जो अग्नी निघतो तो त्या काष्टांना जाळून प्रज्वलित होतो. तशीच गुरु शिष्य यांची संवादरूपी मंथनाने ब्रह्मविद्या सहज प्रकट होते. आकाश सदा समोरच असते, ते कधीही विमुख होत नाही. तसाच आत्मा तिथल्या तिथे आकाशासमान अंतर्बाह्य परिपूर्ण भरलेला असतो. सूर्य मृगजळ निर्माण करतो, पण तो आकाशात अलिप्तच राहतो. तसा आत्मा प्रकृतीच्या विकाराहून अगदी विलक्षण व भिन्न आहे. दोरी ही सर्पाचा भ्रम पाहण्याच्या दृष्टीत उत्पन्न करते, पण दोरी सर्पाला स्पर्श करीत नाही. तसाच आत्मा संसाराला प्रकाशित करून स्वतः निसंग व निर्विकारच राहतो. अविद्या बंधक व ब्रह्मविद्या बंधछेदक असते. अशा विवेक वैराग्यशील मनुष्याच्या ठिकाणी जो विवेक दिसतो तो मीच प्रकाशित केलेला असतो. त्याने तो स्वतःचे ज्ञान करून घेतो. मी अंतर्यामी असूनही बुद्धी मजपासून विमुक्त होते व संसाराची उपाधी वाढते. चित्त हा चकोर, त्याला तृप्त करणारा चंद्र म्हणजेच आत्मज्ञानरूपी श्रीकृष्णच होय. जे सृष्टीच्या पूर्वी अलिप्त असते तेच सृष्टी उत्पन्न झाल्यावर महत्त्वापासून देहापर्यंत सर्व काही व्यापून राहणारे केवळ परब्रह्मच होय. सूर्याचे किरण पडताच तूप विरघळते, तसा मी नारायण अंतःकरणात आत्मज्ञानाने प्रकट होताच लिंगदेह आपल्या आपण विरघळतो. ज्या देहात ब्रह्मज्ञान प्राप्त होतो तो मनुष्य देह धन्य होय. कल्पना हेच संसाराचे मूळ आहे. ती तर मनात निर्माण होत असते, पण ते मन आत्मस्वरूपातच असते. जळ कमळाला वाढवते, पण ते कमळ आपल्या पानाने त्या जळालाच झाकून टाकते. त्याचप्रमाणे माया ईश्वराच्या ठिकाणच्या आनंदाला झाकते.
हे उद्धवा, गरुडावर बसून मला ने असे म्हणतोस, पण तेथे पक्ष्यांना गती नाही, त्यामुळे गरुडाचाही प्रवेश होऊ शकत नाही. मला खांद्यावर बसव असे तू म्हणशील तर मला खांदाच नाही, तेव्हा अहंकार सोडल्या वाचून तुला त्या स्थितीत प्रवेश करता येणारच नाही. सिद्धांत असा आहे की अहंभावनेचा त्याग केल्या वाचून किती उपाय व युक्ती केल्या तरी ब्रह्म म्हणजे निजधामास प्रवेश होत नाही. निजधाम हे कुठेतरी स्थानाला आहे असे नसून ते आपल्या अंतर्यामीच स्वतःचे स्वस्वरूप आहे. श्रवण केल्याने आत्मस्वरूपाचे ज्ञान व आत्मस्वरूप ओळखीस येते. आत्मज्ञानाने आपण देह आहोत असे म्हणजे आत्म्याने आपण देह आहोत असे म्हणणेच म्हणजे अविद्या व ह्यालाच विवर प्रसूती असे म्हणतात. म्हणजेच आपल्या जीवभावाला भगवंत श्रीकृष्ण विवर प्रसूती असे म्हणतात. ज्याला ज्या पदाचा देहाचा अभिमान असतो तोच त्याला बंधक ठरतो. आत्मस्वरूपाला विसरून उपाधीनेच मी म्हणून समजणारा जो मीपणा तोच अहंकार होय. जीवाला आपल्या खऱ्या स्वरूपाचे भान येणे यालाच जीवाचा परब्रह्मात लय होणे असे म्हणतात. देहाचे स्मरण म्हणजेच आपल्या स्वरूपाचे विस्मरण असते. आता ह्या पवित्र अशा ग्रंथामध्ये जो काय भगवंत श्रीकृष्णाने उद्धवाला जो बोध केलेला आहे तो फार उत्कृष्ट व आत्मज्ञानासाठी प्रेरक व ज्या ज्ञानाने प्रत्यक्ष उद्धव आपल्या सस्वरूपाला जाऊन मिळाला व त्यांनी आपली आत्मप्राप्ती प्रचिती व आत्मानंद अनुभवला. असेच श्री भगवंताने जे फार गोड आत्मज्ञान ह्या पवित्र अशा एकनाथी भागवतामध्ये सांगितलेले आहे आणि तोच सबंध सारांश आपल्या एकनाथी भागवतामध्येच ह्या ज्ञानप्रकाशात संत एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. मूळ हेतू असा आहे की आपलं जे आत्मिक स्वरूप आहे ते जाणणे. आता भगवंत श्रीकृष्ण उद्धवाला काय बोध करतात की तुझे नाम, तुझे रूप आणि तुझा अभिमान बाजूला ठेवल्यानंतर अंतःकरणात जे केवळ स्फुरण उरतं तेच आपलं आत्मस्फुरण आणि तेच आपलं खरं आत्मस्वरूप असतं. म्हणजे आपले नाम, आपले रूप आणि आपला अभिमान वगळता अंतःकरणात जे स्फुरण आहे ते स्फुरण प्रत्यक्ष श्री भगवंत कृष्णाचंच असते आणि ते म्हणजे आपलं स्वतःचंच असतं. इथे भगवंत कृष्ण व आपलं स्वरूप वेगळं आहे असं नसून ते एकच असतं. आणि ह्याचाच अभ्यास करण्यासाठी, ह्याचंच आत्मचिंतन करण्यासाठी ही पवित्र ग्रंथ जशी एकनाथी भागवत, श्रीमद भगवद्गीता, त्याचप्रमाणे अमृता अनुभव, ज्ञानेश्वरी, दासबोध असे ग्रंथ लिहिले गेले आहेत. आणि ह्या सर्व ग्रंथातून आपल्याला आपल्या साधू संतांनी जो मर्म सांगितला आहे, जो सारांश सांगितला आहे की आपल्या आत्मस्वरूपाला कसे जाणावे, कसे ओळखावे आणि त्या हेतूने हे ग्रंथ लिहिले गेले आहेत. मूळतः आपलं जे स्वरूप, ज्या स्वरूपावर आपलं आवरण आलेलं असतं ते निरावरण होणे आणि आपल्या त्या स्वरूपाला आपण ओळखणे, साक्षात त्याचा अपरोक्ष अनुभूती घेणे, हाच ह्या आपल्या आध्यात्मिक चर्चेचा आणि आत्मविद्या ह्या आपल्या ज्ञान विषयाचा मूळ हेतू आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे, आपल्या मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या अंतरी सर्वाआधी आपल्याला केवळ आहे असं जे स्फुरण उगम झालेलं आहे, असं जे स्फुरण आहे ते आहे असं स्फुरण केवळ ज्ञान स्फुरण आहे. परंतु हे केवळ ज्ञान स्फुरण आपल्या निर्गुण अशा परब्रह्म केवळ ज्ञान स्वरूपात उद्भवलेलं आहे. आणि आपल्या ह्या केवळ ज्ञान स्वरूपामध्ये आहे पण कधीच उद्भवलेलं नाही. म्हणजे आपल्या त्या केवळ ज्ञानामध्ये आहेपणाचं केवळ कल्पना उद्भवली आहे. आणि आपलं जे केवळ ज्ञान परमात्मा अथवा जे निर्गुण रूप आहे
त्यामध्ये आहेचं स्फुरणच नाही. म्हणजेच आपल्या निर्गुण रूपामध्ये आहे व आपण नाही, म्हणजे आहे नाहीचा भ्रम, म्हणजे आहे नाहीची कल्पनाच नाही. केवळ कल्पनेने ह्या आपल्या आत्मस्वरूपाचा जन्म होतो आणि त्या आत्मस्वरूपामध्ये अख्ख्या विश्वाचा असा भ्रामक जन्म होतो. याच आत्मस्वरूपाला वेदांतामध्ये कुठस्थ असं म्हटलेलं आहे, ब्रह्म असे म्हटलेलं आहे आणि तुर्याई असे म्हटलेलं आहे. पुढे ह्याच साक्षीमधून जेव्हा जीवाची कल्पना येते, म्हणजे अख्ख्या ब्रह्मांडाची विश्वकल्पना निर्माण होते, त्या विश्वकल्पनेमध्ये जे शुद्ध संकल्प म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म सांगितलेला आहे आणि पुढे जो समष्टी जीव म्हणून जी कल्पना ती ईश्वर रूप सांगितलेली आहे. म्हणजे समष्टी जीव कल्पना ही ईश्वर सांगितलेली आहे. त्याचा जो साक्षी म्हणजेच साक्षी आत्मा ब्रह्म सांगितला आहे आणि त्याचप्रमाणे त्यालाच तिथे तुर्या असे म्हटलेलं आहे आणि आपल्या निर्गुण स्वरूपाला तिथे तुर्यातीत असे परब्रह्म म्हटलेलं आहे. हे सांगण्याचा हेतू असा आहे की शब्दामध्ये आपलं लक्ष न देता आपल्या आत्मिक स्वरूपाला कसे ओळखावे, कसे जाणावे, हा मूळ हेतू ह्या चर्चेमध्ये आहे. म्हणजे भगवंत किंवा आपलं जे स्वरूप आहे ते आपल्या वेगळं नसून किंवा आपल्यापासून दूर नसून प्रत्यक्ष आपल्या अंतर्यामीचं केवळ चैतन्य स्फुरण आहे. परंतु ते चैतन्य स्फुरण देहाच्या अभिमानाने म्हणजे केवळ आपण देह आहो ह्या कल्पनेमुळे तिथे हा देह अभिमान म्हणजेच अहंकार असं म्हटलेलं आहे. मूळतः लोकांना अहंकार म्हणजे काय ह्याचा अर्थ अजूनही लागलेला नाही. अहंकार म्हणजे गर्विष्ठपणा नसून अहंकार म्हणजे मी जो स्वरूपी जो शुद्ध आत्मा आहे, तो जो मी आत्मा, त्या आत्म्याला मी हा जड देह जो आहे तो जड देह मी आहे अशी जी कल्पना उद्भवलेली आहे, ती कल्पना म्हणजेच आपला अहंकार. म्हणजे ही अहंकाराची जी कल्पना जड देहाच्या कल्पनेने प्रत्यक्ष आपण जे आत्मा आहोत म्हणजे जे आपण जे स्वरूप आहोत त्या स्वरूपाला होते. म्हणजे आपण स्वतः आत्मा आपल्यावर आवरण करून आपल्याला स्वतःला विसरून या देहाच्या स्मरणाने आपल्याला आपण देहधारी असे व्यक्तिरूप घेतो आणि त्यालाच अहंकार असे म्हटलेलं आहे. परंतु आपण हे देहधारी म्हणजे आपण देह नसून आपण अहंकार नसून ह्या देहाला अथवा या अहंकाराला जाणणारे शुद्ध परमात्मा शुद्ध आत्मा आहोत. ह्याचं जाणपण ह्याची ओळख होणे ह्यालाच आपण आत्मा म्हणजे हे आत्मज्ञानाने फार त्वरित त्याचा परिणाम होतो. आत्मज्ञानाने म्हणजे ध्यान धारणा आपण करतोच, परंतु आत्मज्ञानाने ह्याची जी आपल्याला अनुभूती आहे ती सरळ सरळ प्रत्यक्ष ताबडतोब होते. म्हणून आत्मज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आणि ताबडतोब असं म्हटलेलं आहे. कारण आपल्या कायमध्ये आपण आहोत. आता अजूनही कोणाचा भ्रम होते की आपल्या कायमध्ये आपण आहोत तर आपण आहोत हे केवळ आहे पण ज्ञान स्वरूपात आहे, हे देह स्वरूपात नाही. परंतु ते आहे पण आपण देह स्वरूपाने कवटाळतोय आणि ते देह स्वरूपाने कवटाळलेलं जे आहे पण आहे ते भ्रामक आहे आणि ते म्हणजे आपलं वैयक्तिक अहंकार रूप आहे. परंतु त्याच्यामधून जर आपल्याला सुटका करायची असेल तर परत परत आपण आहोत ह्या ज्ञानाकडे त्या ज्ञानाने लक्ष देऊन ते ज्ञान केवळ ज्ञान स्वरूपात आहे आणि ते ज्ञान ह्या अहंकाराला आणि ह्या देहाला जाणणार आहे. कारण देह जो आहे तो देह ज्ञान स्वरूपात नसतो, देह हा जड असतो आणि ह्या जड देहाला जाणणारं जे आपल्या अंतर्यामीचं जे ज्ञान असतं ते ह्या देहाहून ह्या जड देहा वेगळं असतं आणि ह्या जड देहाला जाणणारं असतं. परंतु हे ज्ञान हेच शुद्ध ज्ञान हेच केवळ आहे पण ते त्या देहाच्या ओळखीने म्हणजे आपण जणू काही हा देह आहे ह्या देहाच्या कल्पनाने ते अहंकार म्हणजे व्यक्तिकल्पना अशी उगम झालेली असते. परंतु ती मिथ्या असते आणि ते जाणण्याचा हेतूच ह्या आत्मज्ञानाने आपल्याला होतो. म्हणजे केवळ आत्मज्ञानाने आपल्याला आपण जे काही नसतो त्याचं ज्ञान होतं आणि आपण जे काही असतो त्याची आपल्याला ओळख होते. म्हणूनच आत्मज्ञान हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे आणि त्याच आत्मज्ञानाच्या तात्पर्याने चिंतनाने आपलं स्वतःचं हे जे स्वरूप आहे ते ओळखीस येतं. थोडक्यात म्हणजे काय की आपल्या अंतर्यामी आपण आहोत असे जे ज्ञान आहे ते केवळ ज्ञान आहे. ते आपण म्हणजे देहरूप नसून केवळ ज्ञान स्वरूपात आहोत. इथे पुन्हा पुन्हा ज्यावेळी आपण
तत्वदृष्ट्या आत्मचिंतन करतो त्यावेळी त्या ज्ञानामधलं आणि आपण आपल्याला जे केवळ देहदारी घेतोय ह्यातला विवेकाने फरक समजतो, विवेकाने फरक जाणला जातो आणि आपण आपल्या केवळ ज्ञान स्वरूपात केवळ ज्ञानच आहोत ह्याची पूर्ण विश्वास रूपात आपल्याला ओळख होते, हमखास ओळख होते आणि आपण केवळ ज्ञान आहोत ही ह्या आत्मज्ञानामध्ये पहिली पायरी असते. परंतु हे जे केवळ आपलं हे जे आत्मिक स्वरूप आहे म्हणजे ह्या देहाला म्हणजे आपल्या व्यक्तिरूपाला जाणणारं जे ज्ञान आहे, मनाला जाणणारं ज्ञान आहे, हे ज्ञानसुद्धा आपलं खरं निज स्वरूप नसतं, तर हे आत्मिक स्वरूप असतं. म्हणजे हा आपला आत्मारूप असतो आणि हे आपलं आत्मस्वरूप ह्या कायेमध्ये असतं आणि ह्या कायेमध्ये हे जे आत्मा आहे, हे जे ज्ञान आहे, हे जाणीव गुण असं चैतन्य साक्षी स्वरूपात असतं आणि ह्या साक्षी स्वरूपाला जाणणार म्हणजे हा जो साक्षी आहे तो जाणीव गुण आहे. मग जाणीव गुण असल्यामुळे हा गुण आहे आणि प्रत्यक्ष परमात्मा आहे, त्या परमात्म्यामध्ये कसलाही गुण नाही म्हणजे तो गुणातीत आहे. म्हणजे ह्या जाणीव गुणाला जाणणारं जे आपलं रूप आहे ते गुणातीत असं आपलं निर्गुण केवळ परब्रह्म रूप आहे आणि हेच केवळ आपल्या या आत्मसंशोधनाने, आत्मचिंतनाने, विवेकाने आपल्याला ओळखीस येतं, आपल्या प्राप्तीच होते. आणि काहीशाच आपल्याला सत्संगामध्ये ह्या आपल्या विवेकरूपी आत्मज्ञानाने, आपल्या आत्मचर्चेत म्हणजे आपल्याला ओळख हमखास होते. ह्यासाठी काही प्रयास करावा लागत नाही. प्रयास एवढाच असतो की आपलं जे वैयक्तिक जे आपलं वैयक्तिक रूप आहे ते वैयक्तिक रूप आहेच, परंतु ते मिथ्या आहे आणि त्या मिथ्या वैयक्तिक रूपाला जाणणारे आपण आत्मस्वरूप आहोत, ते खरे आहोत, हाच हेतू असतो. आणि हेच ओळखणे म्हणजेच आपल्या अंतर्यामीची आपली ती खरी सुटका असते. आपण जेव्हा आपल्या व्यक्तीच्या ओळखीतून मुक्त होतो आणि आपल्या स्वरूपाला ओळखतो ती खरी आपली मुक्तता असते. जोपर्यंत आपण व्यक्तिरूपात असतो ती आपली बद्धता असते, कारण आपल्याला जी काही चिंता काळजी जे काय असतं ते आपल्या व्यक्तिरूपात असते आणि आपल्या आत्म म्हणजे साक्षी स्वरूपात काही नसतं. ते पूर्ण उघड आणि केवळ मोकळं पवित्र असं अनंत अपार आपलं रूप असतं आणि त्याही पलीकडे परमात्माचे रूप असतं. ते नित्य सत्य आणि सदोदित असलेलं आपलं स्वतःचं परमात्मा रूप असतो. ज्या परमात्मा रूपामध्ये आपण आहे असंही भ्रांत कल्पना उत्पन्न झालेली नसते आणि झालेली नाही. आत्मा म्हणजे काही नसून आपले अंतर्यामी, आपल्या कायेमध्ये आपण आहोत असं केवळ शुद्ध ज्ञान. आणि हा शुद्ध ज्ञानाचा जो काय अपरोक्ष अनुभव, अपरोक्ष अनुभूती आहे त्यालाच आत्मसाक्षात्कार असे म्हटलात. म्हणजेच ह्या कायेमध्ये असलेलं ज्ञान, त्या ज्ञानाला स्वतःचं ज्ञान ह्या आत्मज्ञानाच्या ज्ञानाने होते, तेव्हा ते ज्ञान स्वतःच्या ज्ञानाला जाणते आणि त्यालाच आत्मसाक्षात्कार असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि ह्याच आपल्या साधू संतांनी आपल्याला हा मर्म सांगितलेला आहे, हा बोध सांगितलेला आहे. ह्या आपल्याला जो काय बोध सांगितला आहे तो ह्या ज्ञानाला सांगितला आहे. आत्मा म्हणजे जो जीव असतो त्या जीवाला आत्म्याचं ज्ञान होऊन तो जीव आत्मसाक्षात्कार प्राप्त करत नाही किंवा जीवाला आत्मसाक्षात्कार होत नसतो. तर ह्या जीवाला जाणणारा जो आपला आत्मा, जो आपण केवळ ज्ञान म्हणजे आपण खरे आहोत, त्या आत्म्याला आपण जीव नाही आणि आपण त्या जीवाला जाणणारे असे केवळ ज्ञान आत्मा आहोत. ह्याची जेव्हा जाणपण, ह्याची जेव्हा ओळख होते तेव्हा तो आत्मा त्या आपल्या जीवकल्पनेतून मुक्त होतो आणि जीवकल्पनेच्या बंधनातून मोकळा होतो आणि त्यावेळी तो आपल्याला स्वतंत्र, मोकळा आणि त्या जीवा वेगळा असा जाणतो, त्या देहा वेगळा असा जाणतो, मना वेगळा असा जाणतो, कल्पने वेगळा जातो, आपले अहमे वेगळे, आपला जो अहम आहे, जो आपला अहंकार आहे त्याच्या वेगळा जाणतो आणि तिथे त्याची पूर्ण सुटका होते. आणि हे आपलं आत्मस्वरूप म्हणजेच आपला ज्ञानोबा आणि हेच आपल्या मानवी जीवनाचं खरं सारांश, आपला खरा अर्थ असतो. म्हणून साधू संतांनी दिलेला जो मार्ग आहे तो पत्करावा. आपल्याला जो काय वेळ असतो तो वेळ उपयोगात आणून ह्या आत्मविद्या भजनात, कीर्तनात, नामस्मरणात तसंच मूळ ह्या प्रकाशरूपी अशा आत्मज्ञानात खर्च करून त्या आत्मज्ञानाच्या ओढीने, त्या आत्मज्ञानात आपलं स्वतःचंच आपण पूर्णत्वात असलेलं जे स्वरूप आहे त्याला ओळखावं. असंच ह्या सर्व साधू संतांनी सांगितलेलं आणि हाच खरा मानव धर्म आहे आणि हाच आपण खरा पाळावा.
ज्यामुळे आपल्याला आपण अनंत अपार आणि एकरूप सर्वव्यापी सर्वत्र असे आहोत याचा बोध होतो. ही आपली आध्यात्मिक चर्चा अशीच पुन्हा पुढे चालू ठेवू. काही तुम्हाला एखादा प्रश्न असेल तर आपण घेऊ आणि ह्या आत्मज्ञानाच्या सोहळ्यात आपण आनंदित होऊन इतरांनाही आनंद देऊ. ह्या इतरांनाही आत्मज्ञानाचा प्रसाद देऊन आपल्या त्या स्वस्वरूपी आपल्या स्वतःच्या स्वघरात नेऊ आणि सर्व लोकांचे सर्व जगाचे कल्याण मागू आणि सर्वांचे हित मागू. श्री रघुनाथ महाराज की जय, श्री निसर्गदत्त महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री संत एकनाथ महाराज की जय, श्री भगवंत कृष्ण महाराज की जय.